श्वास किती, राहिले रे अजून श्वास किती, जीवन ही तुझी निजास किती, राहिले रे अजून श्वास किती, जीवन ही तुझी निजास किती, मी कसे शब्द थोपवू माझे. हे जेव्हा स्वतः भट साहेब गातात ना, अतिशय पागलच होऊन जातो माणूस. मी कसे शब्द थोपवू माझे, मी कसे शब्द थोपवू माझे, हिंडती सूर आसपास किती, राहिले अजून श्वास किती, जीवना ही तुझी. शेवटचा शेर सुदैवानं किंवा दुर्दैवानं त्यांना जसं एक पंगुत्व होतं, नाना सुद्धा सेम पंगुत्व होतं आणि त्याचा उल्लेख ते शेवटच्या शेरामध्ये करतात. म्हणून तो ही शेर मला घ्यावा वाटतो की सोबतीला जरी तुझी छाया, सोबतीला जरी तुझी छाया, मी करू पांगळा प्रवास किती, सोबतीला जरी तुझी छाया, मी करू पांगळा प्रवास किती, राहिले रे अजून श्वास किती, जीवना ही तुझी विजयास किती. नाना, हेच शब्द मी तुमच्या अभिवादनासाठी वापरले. आता येतो माझ्या गझलेवर आणि तत्पूर्वी एक आपला 2 शेर घेऊन. आठवांचा संपला नाही कहर, आठवांचा संपला नाही कहर, आसवानो या बिजू आयुष्यभर, आठवांचा संपला नाही कहर, आसवानो या बिजू आयुष्यभर. एक मतलब एक शेर वेगळा येतं की अमृताचा घोट लागावा कडू, अमृताचा घोट लागावा कडू, केवढे खरपूस असते ना जहर, अमृताचा घोट लागावा कडू, केवढे खरपूस असते ना जहर. आणि भाकरीने एवढे छळले मला, भाकरीने एवढे छळले मला की फुलांनी सोडले माझे शहर, भाकरीने एवढे छळले मला की फुलांनी सोडले माझे शहर, आठवांचा संपला नाही कहर, आसवांनो या बिजू आयुष्यभर. त्याच बहरात गझल घेतोय. सोडला नाही कधी त्याने गळा, सोडला नाही कधी त्याने गळा, केवढा दुःखासही माझा नाही, सोडला नाही कधी त्याने गळा, केवढा दुःखासही माझा लळा. दोष नव्हता फक्त दोघांचा सये, दोष नव्हता फक्त दोघांचा सये, रंग होता संचिताचा जांभळा. दोष नव्हता फक्त दोघांचा सये, रंग होता संचिताचा जांभळा. कोळसा आपण उगाळत राहिलो, कोळसा आपण उगाळत राहिलो, राहिला कोरा तुझा माझा फळा. कोळसा आपण उगाळत राहिलो, राहिला कोरा तुझा माझा फळा. आणि एक शेर, या जगाच्या सर्व मर्यादा मला, या जगाच्या सर्व मर्यादा मला, का तुला प्रत्येक रस्ता मोकळा, या जगाच्या सर्व मर्यादा मला, आणि का तुला प्रत्येक रस्ता मोकळा. एक छोटासा पुरावा भेटला, एक छोटासा पुरावा भेटला, मग पुढे झाला पराचा कावळा. एक छोटासा पुरावा भेटला, मग पुढे झाला पराचा कावळा. फक्त थोडी ओल कायम राहिली, फक्त थोडी ओल कायम राहिली,
संपला नंतर सरींचा सोहळा, फक्त थोडी ओल कायम राहिली, संपला नंतर सरींचा सोहळा, सोडला नाही कधी त्याने गळा, केवळ दुःखासही माझा गळा. त्या कोळशाच्या हो, थँक्यू. कोळसा आपण उगाळत राहिलो, कोळसा आपण उगाळत राहिलो, राहिला कोरा तुझा माझा फळा. अश्विनीताईंनी मला दुपारी त्याचा संदर्भ मला यांच्या शेरातून आठवला. यांना बोट वाकडं करावं लागलं तुपासाठी. अश्विनीताईला आठवलं असेल की दुपारी माझ्या भातात त्यांनी भरपूर तूप, मग मला बोट वाकडं करावं नाही लागलं, तसंच टाकलं. त्यामुळे मी खोकतोय, पण मला माईक समोर आल्यावर खोकला येत नाही, हे चांगलं आहे. एक मतलब 200. कायद्यानुसार हा अन्याय आहे का? कायद्यानुसार हा अन्याय आहे का? ही व्यवस्था धूर्त गोगलगाय आहे का? कायद्यानुसार हा अन्याय आहे का? ही व्यवस्था धूर्त गोगलगाय आहे का? ठोकशाहीने कशी खुर्ची मिळू शकते? ठोकशाहीने कशी खुर्ची मिळू शकते? लोकशाही संपला अध्याय आहे का? ठोकशाहीने कशी खुर्ची मिळू शकते? लोकशाही संपला अध्याय आहे का? रोज येते लख शंका वासरा नाही, रोज येते लख शंका वासरा नाही, दूध देणारी खरोखर गाय आहे का? कायद्यानुसार हा अन्याय आहे का? ही व्यवस्था धूर्त गोगलगाय आहे का? याच बहरातली प्रदीपही तोच आहे. शेर गझल लिहितोय की युद्ध हे दुर्योधनाचे खूळ होते. युद्ध हे दुर्योधनाचे खूळ होते का? पांडवांचे वेगळे गोकुळ होते का? युद्ध हे दुर्योधनाचे खूळ होते का? पांडवांचे वेगळे गोकुळ होते का? बासरीची चालली नाही कशी जादू, बासरीची चालली नाही कशी जादू, कौरवांचेही गळे मंजूर होते का? बासरीची चालली नाही कशी जादू, कौरवांचेही गळे मंजूर होते का? आणि आता आपल्यात येते महाभारताचं झालंय की काल बांधावर पुन्हा सरसावल्या बाया, काल बांधावर पुन्हा सरसावल्या बाया, भांडणाला नेमके घनमूळ होते का? काल बांधावर पुन्हा सरसावल्या बाया, भांडणाला नेमके घनमूळ होते का? आणि तांदळामधले खडे ऐकून होतो मी, तांदळामधले खडे ऐकून होतो मी, पण खड्यामध्ये तरी तांदूळ होते का? तांदळामधले खडे ऐकून होतो मी, पण खड्यामध्ये तरी तांदूळ होते का? वाह वाह, थँक्यू. संतोषाला वा म्हटलं म्हणजे नक्कीच. सोसते आयुष्यभर अंगांग हळदीचे, दादांना आवडेल असे. सोसते आयुष्यभर अंगांग हळदीचे, फक्त काट्यांनी कुणी बाबूल होते का? सोसते पुन्हा पुन्हा सोसते आयुष्यभर अंगांग हळदीचे, सोसते आयुष्यभर अंगांग हळदीचे, फक्त काट्यांनी कुणी बाबूल होते का? युद्ध हे दुर्योधनाचे खूळ होते का? पांडवांचे वेगळे गोकुळ होते का? आणखी एक शेवटचा शेर आहे की हिंडलो होतो तुझ्या परिघात मी तेव्हा, हिंडलो होतो तुझ्या परिघात मी तेव्हा, ती खुळी त्रिज्या खुळेवर तुळ होते का? हिंडलो होतो तुझ्या परिघात मी तेव्हा, ती खुळी त्रिज्या खुळेवर तुळ होते का? युद्ध हे दुर्योधनाचे खूळ होते का? पांडवांचे वेगळे गोकुळ होते का? धन्यवाद.